अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। औरंगाबाद स्मार्ट सिटी की जानिब से शहर में चलाई जाएंगी 35 इलेक्ट्रिक बसें, डॉक्टर अभिजीत चौधरी की इत्तला। संभाजी भिड़े के खिलाफ शदीद एहतजाज और शहर में पकड़ा गया 82 किलो गीला गांजा। अब खबरें तफसील से। आज जिला कलेक्टर ऑफिस में रोजगार मेड़ावे का एहतमाम किया गया था। इस मौके पर तकर्रुर के मकतूब अहल उम्मीदवारों में तकसीम किए गए। जी का भी अभिनंदन करता। इतने कम समय रोजगार मेले के आयोजन से स्पष्ट है कि महाराष्ट्र सरकार युवाओं को रोजगार देने की दिशा में मजबूत संकल्पों के साथ बढ़ रही है। मुझे इस बात की भी खुशी है कि आने वाले समय में महाराष्ट्र में इस तरह के रोजगार मेले का और विस्तार किया जाएगा। मुझे बताया गया है कि महाराष्ट्र के गृह विभाग में हजारों पुलिस कांस्टेबल की भर्ती होगी और ग्रामीण विकास विभाग में भी भर्ती अभियान चलाया जाएगा। साथियों, इस समय देश आजादी का अमृत महोत्सव मना रहा है। देश विकसित भारत के लक्ष्य पर काम कर रहा है। इस लक्ष्य की प्राप्ति में बहुत बड़ी भूमिका हमारे युवाओं की है, आपकी है। बदलते हुए समय में जिस तरह तेजी से नेचर ऑफ जॉब बदल रहा है, उतनी ही तेजी से सरकार भी अलग अलग तरह की जॉब्स के लिए लगातार मौके बना रही है। स्वरोजगार के लिए बिना गारंटी लोन देने वाली मुद्रा योजना के तहत सरकार ने 20 लाख करोड़ रुपए से अधिक की मदद युवाओं को दी। इसका बड़ा लाभ महाराष्ट्र के युवाओं ने उठाया। सरकार स्टार्टअप्स को, लघु उद्योगों को, एमएसएमई को हर संभव आर्थिक मदद दे रही है ताकि युवाओं को अपनी प्रतिभा दिखाने का पूरा अवसर मिले। राहुल गांधी की रहनुमाई में भारत जोड़ो यात्रा में महाविकास फ्रंट के रहनुमा शामिल होंगे। इसकी इत्तला कांग्रेस पार्टी के रियासती सदर नाना पटोले ने आज सूबेदारी गेस्ट हाउस में एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी। राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेला आता जवळपास महाराष्ट्रात येण्याची वेळ आलेली आहे। 7 तारीख म्हणजे आज 3 तारीख आहे। 7 तारखेला देगलूर या नांदेड जिल्ह्यातून ती यात्रा महाराष्ट्रात येते आहे आणि या यात्रेचं स्वागत महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात करण्याचा एक आम्ही निर्णय केला होता आणि त्याच्यात आम्हाला यश पण येत आहे। ही यात्रा कन्याकुमारी असेल, म्हणजे तामिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा, त्याच्यापेक्षा ही यात्रा या ठिकाणी मोठी होईल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। आणि त्याचं मूळ कारण हे असं आहे की राहुल गांधीजी समर्पण भावनेनं या देशाच्या संविधान आणि तिरंगा वाचवण्यासाठी ते या यात्रेला ते निघालेले आहेत। आणि जे काही आज देशामध्ये घडामोडी आपण पाहतो आहे, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग, मूठभर मित्रांसाठी देशाच्या तिजोऱ्या लुटून देणं, जीएसटी सारख्या आणला आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्याला, मध्यमवर्गाला लुटण्याचं
आणि त्या माध्यमातून महागाई निर्माण करण्याचं काम जे झालं, त्याचप्रमाणे देशाच्या संस्था, सार्वजनिक उपक्रम, पेट्रोलियम असतील, बँका असतील, अशा पद्धतीच्या जवळपास 23 सार्वजनिक उपक्रम आतापर्यंत रेल्वेसहित विकले आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या विकून देश चालवणं, देशाला संपवण्याची जी व्यवस्था केंद्रातल्या BJPच्या सरकारच्या वतीनं सुरू झालेली आहे, ती प्रत्येक घडामोडी लोकांच्या आता लक्षात आलेली आहे. आणि म्हणून राहुलजींनी या देशाचा तिरंगा आणि संविधान आणि हा देश वाचवण्याची जी कल्पना घेऊन ते या यात्रेला निघालेत. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में होने वाली तकसीम असनादा तकरीब के ज़िमन में वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद योले ने प्रेस कॉन्फ्रेंस में मालूमात दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ 19 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय राज्यपाल हे त्या दीक्षांत समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवतील आणि परम कॉम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर हे दीक्षांत भाषण करतील, विद्यार्थ्यांना ॲड्रेस करतील आणि या दीक्षांत समारंभामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या 2 माननीय प्रमुखांना डिलीट पदवी देतो आहे. डिलीट पदवीने सन्मानित करतो आहे माननीय नितीनजी गडकरी, जे केंद्रीय मंत्री आहेत, आणि माननीय शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी कृषी मंत्री यांनासुद्धा आम्ही डिलीट पदवीने सन्मानित करणार आहोत. आणि या दीक्षांत समारंभामध्ये जवळपास विद्यापीठामध्ये 550-600 जे आचार्य पदवी ज्यांनी संपादन केलेली आहे त्यांनासुद्धा पदवी त्या ठिकाणी दिल्या जाईल. या दीक्षांत समारंभाची जवळपास सर्व तयारी विद्यापीठाने केलेली आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा इव्हेंट जो होतो आहे तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, ज्याला इंटर युनिव्हर्सिटी आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, ज्याला अश्वमग या नावाने ओळखला जातो, तो इव्हेंट माननीय राज्यपाल महोदयांनी त्याची जबाबदारी, त्याचं होस्ट आपल्या विद्यापीठाला होस्टिंग करायला दिलं आहे. तो जो क्रीडा महोत्सव आहे तो 3 ते 7 डिसेंबर रोजी या दरम्यामध्ये विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये, मुख्य परिसरामध्ये साजरा होतो आहे. आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठातल्या जे सार्वजनिक विद्यापीठ आहेत त्याचे जवळपास 3,500 खेळाडू वेगवेगळ्या 5 खेळामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत. आणि त्यासोबत परीक्षक आहेत, पंच आहेत, असा जवळपास 4,500 ते 5,000 पर्यंतचा क्राऊड विद्यापीठा परिसरामध्ये त्या दरम्यान राहील. आणि यासाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची, त्यांच्या भोजनाची आणि अशा उत्तम व्यवस्था करण्याच्या आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि हा उपक्रमसुद्धा निश्चितच यशस्वीपणे पार पाडला जाईल. रियासती एक्साइज महकमे ने कार्रवाई करते हुए 82 किलो गीला गांजा जब्त किया. आज दोपहर को एक प्रेस कॉन्फ्रेंस में मजीद मालूमात दी गई. राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद भरारी पथक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खुलताबाद तालुक्यातील वेरूळ या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांजा लागवड केल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी नियमातील तरतुदीनुसार त्या ठिकाणी सर्व स्टाफ गेला असता त्या ठिकाणी आम्हाला टोटल 56 झाडं गांजाची आढळून आली. त्या टोटल झाडांचं वजन म्हणजे ओल्या गांजाचं एकूण वजन 82 किलो आढळून आलं. त्याची एकूण मुद्देमालाची किंमत 8,24,000 आहे. आणि सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे. ही 2/11/2022 रोजी कारवाई केली. आम्हाला गुप्त माहिती दुपारी मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही सगळे स्क्वॉडला तयार केलं आणि त्या अनुषंगाने सायंकाळी कारवाई झालेली आहे. त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाची ही माझ्या माहितीतील तर पहिली कारवाई आहे. परंतु इथून पुढे आता आम्ही नार्कोटिक्सच्या अनुषंगाने ज्या ज्या कारवाई असतील, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क दोन्ही एकत्र मिळून या संदर्भात कारवाई करतील. राज्य उत्पादन शुल्क विभागही नार्कोटिकच्या केसेस करण्याबाबत सक्रिय झालेला आहे. फसलों का मुस्तकबिल बना खेती ज्योतिष. फसलों पर किस किस्म की बीमारी आने वाली है, इसकी मालूमात क़ब्ल वक्त किसानों को हासिल होंगी. यह कारनामा औरंगाबाद के 2 हकीकी भाइयों ने खेती ज्योतिष नाम का डिवाइस तैयार करके किया है. हे जे यंत्र हे IoT बेस आहे डिवाइस.
ह्याच्यामध्ये आम्ही जवळपास 16 प्रकारचे सेन्सर लावलेले आहेत. ते आम्हाला 16 प्रकारचे म्हणजे माहिती पाठवते, जसं की टेम्परेचर, ह्युमिडिटी, त्यानंतर वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, ह्या सगळे पॅरामीटर आम्हाला सर्व्हरवर हे यंत्र पाठवतं. त्यानंतर त्या आलेल्या पॅरामीटरला आम्ही प्रोसेस करतो आमच्या अल्गोरिदममध्ये टाकून. त्यानंतर आम्हाला कळतं की ह्या पिकांवर कोणता रोग येणार आहे. तो डेटा आम्हाला येतो. त्यानंतर तो डेटा आम्ही AIMLमध्ये टाकून प्रोसेस करतो. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना अलर्ट्स देतो की तुमच्या पिकावर हा रोग येऊ शकतो, तुम्ही ही फवारणी करा. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे जे यंत्र आहे हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं. आपल्याला कोणताही पॉवर सप्लाय द्यायची त्याला गरज नाही. कसं असतं की कुठल्या पिकावर कुठला रोग येणार आहे त्याच्यानुसार आपल्याला फवारणी करावी लागते. पण काय होतं की आपल्याला रोग जर उशिरा कळला, रोग जे आळे येतात ते उशिरा कळलं, तर त्याच्यामुळं होतं असं की नुकसान आपलं जास्त होतं आणि जे पेस्टिसाईड लागणार ते सुद्धा जास्त लागतात. मग त्यासाठी हे मशीन शेतकऱ्यांना रोग येण्याच्या अगोदरच सांगतं की बाबा हा रोग येणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही हा स्प्रे करा. त्याच्यामुळे त्यांचं एकतर कीटकनाशकाचा वापर कमी होतो, ते जे आपण उगवतं ते हेल्दी होतं आणि तिसरी गोष्ट होणारं नुकसान कमी होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एकंदरीत फायनान्शियल खूप फायदा होतो त्याच्यामधून. नौजवानों के लिए मशाले राह साबित होने वाले रुकन पार्लियामेंट श्रीकांत एकनाथराव शिंदे की मौजूदगी में 7 नवंबर को सिल्लोड में दोपहर 4 बजे जलसा आम मुनक्किद किया गया है। इस जलसा आम में कसीर तादाद में हाजिर रहने की अपील नायब सदर बल्दिया अब्दुल समीर ने की है। येणाऱ्या 7 तारखेला सन्माननीय बाळासाहेबांची शिवसेनेचे युवा नेते, आमचे मार्गदर्शक खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक या ठिकाणी ऑफिसवर शिवसेना भवनवर घेतलेली आहे. आणि आपण या बैठकीचं स्वरूप बघू शकता. या ठिकाणी जवळपास 1000 कार्यकर्ते या आढावा बैठकीला उपस्थित राहिलेले आहे. आणि याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की येणाऱ्या 7 तारखेला नगरपालिका प्रशाला मैदानावर किती गर्दी राहील. या ठिकाणी आमचं असं नियोजन आहे की 40,000 ते 50,000 लोक त्या सभेला उपस्थित राहतील आणि त्या सभेला यशस्वी करतील. आपल्या राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही सभा घेणार आहे आणि प्रमुख मार्गदर्शक आणि प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी श्रीकांतजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेस आवाहन करतो, विनंती करतो की आपण सर्वांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील सर्व जनतेने श्रीकांत शिंदे साहेबांना ऐकायला, या कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना बळ देण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करतो. आणि सभेचा वेळ आणि ठिकाण, सभेचा वेळ राहील संध्याकाळी 4 वाजता, दुपारी 4 वाजता आणि कार्यक्रम नगरपालिकेच्या प्रशाला मैदानावर तो कार्यक्रम राहणार आहे. वजीर ज़राअत अब्दुल सत्तार ने शिवसेना के टिकट पर ही इंतखाब में कामयाबी हासिल की। ये बात आज कानून साज कौंसिल के हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने कही है। उन्होंने मजीद ख्यालात का इजहार किया। मला असं वाटतं शिवसेनेला मशाले चिन्ह मिळालेलं आहे, कारण ज्या दिवसानंतर धनुष्यबाणाविषयी निर्णय झाला त्यानंतर मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी निवडणूक आयोगाला मशाले चिन्ह दिलं आणि आता जी निवडणूक उद्या होती याच्यात मशाल चिन्ह शिवसेनेचे. मला वाटतं सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. असेल आमची कोण अशी नाही, आम्ही आमच्या संघटनेचं काम करतो. शेतकरी असेल, सर्वसामान्य जनता असेल, याच्या प्रश्नावर आवाज उठवतो. आदित्य साहेब संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद, जन आक्रोश अशा माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर आवाज उठवतात. त्याचाच एक भाग म्हणून सिल्लोडला एक पूर्वनियोजित कार्यक्रम माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा आहे. कोणी ठेवला असेल तर आमचे त्याला हक्क असायचं कारण नाही, परंतु हे निश्चित ज्या आर्थिक आदित्य साहेबाचा दौरा आहे आणि त्या दुसरा दौरा ठरतोय, जे ठेवणारे अब्दुल सत्तार यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. यांच्या मनात आता भीती शिवसेनेची निर्माण झाली आणि म्हणूनच अशा पद्धतीने त्यांनी त्याच दिवशी सभा ठेवलेली. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपके ऊपर। ये ना सर। सर सर सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे।
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल। औरंगाबाद स्मार्ट सिटी की जानिब से शहर में 35 इलेक्ट्रिक बसें चलाई जाएंगी। 6 माह में ये इलेक्ट्रिक बसें शहर में शहरियों की खिदमत के लिए शुरू हो जाएंगी। इसकी इत्तला प्रेस कॉन्फ्रेंस में म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने दी है। त्याच्यानुसार यावर्षी देखील आपल्याकडे आपण 17 कोटी निधी जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या योजना आपल्याला राबवायच्या आहेत त्याचा एक आराखडा जो आहे तो दिव्यांग कल्याण समितीची बैठक घेऊन आम्ही निश्चित केलेला आहे। त्याच्यामध्ये मग दिव्यांग बंधूंना उदरनिर्वाह भत्ता द्यायचा असेल किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, वेगवेगळ्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, अशा अनेक योजना ज्या आहेत, डिसॅबिलिटी फ्रेंडली लायब्ररी असेल किंवा सेन्सरी गार्डन असतील, अशा अनेक योजना आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती आता लवकरात लवकर आमच्या महापालिकेचे जे संबंधित विभाग आहेत, वेगवेगळे विभाग म्हणजे जेणे शिक्षण विभाग असेल किंवा दिव्यांग कल्याण विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, यांच्यामार्फत यांच्या अंमलबजावणी आता सुरू होतील। तर माझं सर्व दिव्यांग बंधूंना आव्हान आहे की आपण ह्या योजनांची जी माहिती आहे ती आपल्याला घ्यावी आणि जास्तीत जे या योजनेमध्ये पात्र असतील अशा सर्व योजनांसाठी आपण ॲप्लिकेशन करावं आणि त्याचा लाभ घ्यावा। सर, इलेक्ट्रिक बसच्या बाबत थोडक्यात सांगा, केव्हापर्यंत पूर्ण धावतील आणि किती पैसे? स्मार्ट सिटी अंतर्गत आपल्याकडे आपण ई बसेस जे आहेत म्हणजे इलेक्ट्रिक बसेस जे आहेत त्याचं आपण आता हे घेतो आहोत। या ज्या आहेत त्या आपण GCC मॉडेलवर म्हणजे ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या धर्तीवर ह्या 35 बसेस आपण घेतो आहोत। साधारणतः या पहिल्या लॉटमध्ये 15 बसेस ज्या आपल्याला 4 महिन्यामध्ये मिळतील, 4 ते 5 महिन्यामध्ये, आणि उर्वरित 20 बसेस। तर जे आपलं टाइम फ्रेम आहे ते साधारणतः 1 जून-जुलैपर्यंत आपल्याला सर्व ज्या बसेस आहेत ह्या उपलब्ध होऊन त्या आपल्या शहरामध्ये ते धावतील। शहर में बगैर इजाज़त डिजिटल फ्लैक्स लगाकर शहर में आलूदगी करने वाले के खिलाफ कार्रवाई करने का इशारा म्युनिसिपल कॉर्पोरेशन के एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी ने मीडिया से मुखातबत में दी है। ज्या वेळोवेळी आम्हाला तक्रारी मिळतात की बरेचशा विना परवानगी जे फ्लेक्स किंवा बॅनर्स असतात या संदर्भामध्ये खूपदा आमच्याकडे तक्रारी येतात। तर याच्या संदर्भात आपण आता एक नवीन धोरण हे करतो आहोत की जेणेकरून जे परवानगी घेऊन फ्लेक्स लावू शकतात त्यांना आपण एक कार्यपद्धती निश्चित करून देणार आहोत, त्यांच्याकडनं काय चार्जेस घ्यायचे ते सुद्धा आपण निश्चित करणार आहोत। आणि त्याचबरोबर महापालिका एक स्वतंत्र विशेष मोहीम घेऊन, हे धोरण आमचं मंजूर झाल्यानंतर एक स्वतंत्र विशेष मोहीम घेऊन जे काही इलिगल फ्लेक्स किंवा बॅनर्स लागलेले असतील ते काढले जातील। आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की असे जर कोणी फ्लेक्स बॅनर्स लावले असतील, मग ते प्रकाशक असो किंवा ज्यांनी प्रायोजक म्हणून हे केलेले असतील तर ते काढून घ्यावेत। कारण या मोहिमेअंतर्गत जर असे काही आपल्याला इलिगल बॅनर्स वगैरे आढळून आले तर संबंधितांवर दंड, हायकोर्टच्या निर्देशानुसार जे दंड किंवा FIR करण्याची कारवाई आमच्याकडनं केली जाईल। त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण असे काही जर असतील फ्लेक्स आणि बॅनर्स तर ज्यांनी हे छापलेले आहेत किंवा ज्यांनी त्याला हे केले। शिवसेना ख्वातीन फ्रंट की जानिब से आज एक मीटिंग का एहतमाम किया गया था। मीटिंग के बाद ADN से मुखातबत में प्रतिभा जगताप ने मालूमात दी। पूर्व पश्चिम मध्य या विभागाची आढावा बैठक आहे। या बैठकीस संपर्क संघटक औलवारताई, सहसंपर्क संघटक देवताई, समन्वयक ओझाताई, मांडवकरताई, अंजली अनिता मंत्रीताई, दातारताई आणि सगळ्या उपशहर विभाग आणि शाखा या बैठकीला बोलवलेले आहे। बैठक भूतनिहाय जी रचना करायची आहे त्या रचनेच्या अनुषंगाने बैठक लावलेली आहे। शाखा प्रमुख, विभाग प्रमुखाचे काही पद रिक्त असतील तर ते पद लवकरात लवकर भरून ॲक्टिव्ह महिला त्या जागेवर नेमण्यासाठी ही बैठक लावलेली आहे। बूथ प्रमुखापर्यंत रचना करायची आहे आणि सदस्य नोंदणीसाठी जे फॉर्म आम्ही दिलेले आहेत ते आलेले नाही, आमच्याकडे जमा करण्यात आलेले नाही, ते जमा करण्यासाठी ही बैठक आज आम्ही लावलेली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद से मुंसलिक यूनिवर्सिटी तरक्याती मंच ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी सेनेट ग्रेजुएट हल्का इंतखाब में आज पर्चा नामजदगी दाखिल की। बाद अज़ा प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने अपने रोल की वजाहत की। आज विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघासाठी विद्यापीठ विकास मंचाच्या वतीनं 5 ओपन आणि 5 रिझर्वेशन अशा उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी आम्ही भरलेले आहेत।
डॉक्टर योगिता तौर आहे, ॲडव्होकेट आशिष नावंदर आहे, ॲडव्होकेट सुनील जाधव आहे, श्री अमर परमेश्वर आहेत कदम, चंद्रकांत फड आहेत, मोहम्मद अजरुद्दीन आहेत, संतोष थोरात आहेत, संजय गायकवाड आहेत, ज्योती तुपे मॅडम आहेत आणि मयूर वंजारी. हे जे सर्व उमेदवार आहेत हे आम्ही सांगू इच्छितो की हे सर्व विद्यार्थी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये उभं केलेलं आहे. आपल्या अगोदरच्या काळामध्येही योगिता तौर आणि या सर्व आमचे गायकवाड सर विद्यापीठाच्या सिनेटमध्ये होते आणि विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या आंदोलनामध्ये, परीक्षेच्या संदर्भातील असलेल्या गोंधळासंदर्भात आमच्या या सर्व कार्यकर्त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये या विद्यापीठामध्ये अतिशय जोरदारपणाने काम केलेलं आहे. विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विद्यापीठामध्ये राबवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळं आगामी काळातली निवडणूक ही जी आहे, एकीकडे शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थी हा या विद्यापीठाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, या मुद्द्यांना घेऊन विद्यापीठ विकास मंच लढणार. वंचित बहुजन फ्रंट की जानिब से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सेनेट ग्रेजुएट हल्का इंतखाब के लिए पर्चे नामजदगियां दाखिल की गई और प्रेस कॉन्फ्रेंस में अपने रोल की वजाहत की गई. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन परिवर्तन पॅनल आज सिनेटचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. खरं तर इथं राजकीय अड्डा बनवलेला आहे. या शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय अड्डा नसायला पाहिजे, पण परिवर्तन पॅनल हे राजकीय अड्डा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, जर इथल्या सर्व संविधानवादी, समतावादी, बंधुत्ववादी ज्या जे संविधानाला मानतात, जे सर्व संविधान लागू केलं पाहिजे किंवा संविधानाला मानणारे सर्व लोक आमच्यासोबत जे असतील त्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. वंचित बहुजन परिवर्तन पॅनल त्या ताकदीनं लढत आहे. इथले जे राजकीय अड्डा बनवलेला आहे, राष्ट्रवादी असेल, सेना बीजेपी असेल, यांनी जे राजकीय अड्डा इथं बनवले ते उद्ध्वस्त करण्याचं काम वंचित बहुजन परिवर्तन पॅनल करेल अशी या माध्यमातून शाश्वती देतो. हरसुल में 6 नवंबर को धनगर समाज की जानिब से आक्रोश मेड़ावे का एहतमाम किया गया है. इस मेड़ावे में शिरकत करने के लिए 36 अजला से धनगर बिरादरी शिरकत करेंगी. इसकी इत्तला आज प्रेस कॉन्फ्रेंस में साबिक रुकन पार्लिमेंट डॉक्टर विकास महात्मे ने दी. आमचा आक्रोश आहे की आमच्या ST आरक्षण अंमलबजावणी ही झालेली नाही. ही कित्येक वर्षाची प्रलंबित मागणी आहे, पण झालीच नाही. आमचा आक्रोश याच्यासाठी आहे की माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला 1000 कोटी देऊ असं विधानसभेत त्यावेळेस घोषित करण्यात आलं. तसंच त्याच्यासाठी 23 योजना ज्या आहेत आदिवासींच्या, जे आदिवासींना तेच धनगरांना, या हिशोबाने त्यांनी 13 GR काढले. पण आजपर्यंत त्या 13 ज्याला आपण शैक्षणिक आरक्षण म्हणू शकतो, असं शिष्यवृत्ती आहे किंवा जे काही वसतिगृहाची फॅसिलिटी आहे किंवा नामांकित इंग्रजी शाळेत आहे प्रवेश, याच्यासाठी जो निधी लागतो तो निधी टाकलेला नाही. त्याच्यामुळे अजूनही तळागाळापर्यंत या योजना पोचल्या नाही, फक्त कागदावर आहेत आणि लोकांपर्यंत नाही. या योजना जसं आदिवासींना तसं धनगरांना जर ते करत असतील तर त्यांनी ते तात्काळ पैसे टाकायला पाहिजे. मागच्या वेळेस 2 वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना 1000 कोटी त्याही वेळेस टाकण्यात नाही आले, तसे ते 2000 कोटी आणि या वर्षीचे 1000 कोटी असे 3000 कोटी सरकारने आम्हाला जे काही आमचे न्याय मागणी आहे ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे. तसंच मेंढपाळांसाठी योजना आहेत आणि मेंढपाळांवर होणारे अत्याचार जे आहेत ते थांबले पाहिजे. त्यांना स्थैर्य मिळालं पाहिजे, कारण फॉरेस्ट ऑफिसर्समुळे ते नेहमीच अत्याचार होत राहतात. तर ते थांबवण्यासाठी त्यांनी ज्या योजना केलेल्या आहेत त्या पूर्णपणे राबवण्यात याव्या, जेणेकरून मेंढी चराई क्षेत्र यांच्यासाठी उपलब्ध होईल. आणि या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश आहे. हा आक्रोश याच्यासाठी आहे की सरकारने याला प्राधान्य दिलं पाहिजे. सरकारच्या कागदांवर आहे, पण सरकारच्या फायलीमध्ये आहे, पण लोकांपर्यंत नाही. तर हे थांबलं पाहिजे आणि सरकारने ताबडतोब हा निधी पण दिला पाहिजे. याच्यासाठी हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा हा मेळावा आहे. आज या मेळाव्यात सर्व राज्यातून लोक येणार आहे.
देही ख्वातीन कांग्रेस कमेटी औरंगाबाद की जानिब से आज संभाजी भिड़े के खिलाफ मजम्मती एहतजाज किया गया। नालीतला किडा संभाजी भिडे याचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। आज आपण पाहतोय की RSS आणि मनोवादी विचाराचं या देशामध्ये सरकार स्थापन झालेलं आहे। मनोवादी विचाराला सातत्याने गेल्या 7-8 वर्षापासून हे भाजप केंद्रातलं मोदी सरकार हे पाठबळ देत आहे। वारंवार जे आहे ते त्यांना उत्तेजित करून जे आहे महिला विरोधी असेल पुरोगामी विचाराची जे आहे ते संपूर्ण नष्ट करण्याचा यांचा डाव आहे। आत्ता परवा साम मराठीची आमची भगिनी जिचं किती लग्न झालेलं नाहीये, हा नालीतला किडा संभाजी भिडे हा म्हणतो की तू टिकली लावलेली तुला मला प्रतिक्रिया द्यायची नाही। त्या आमच्या भगिनीला विधवा ठरवायचा याला अधिकार दिला कोणी? आमची महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मागणी आहे की ह्या संभाजी भिडेने सर्वात प्रथम समस्त देशातल्या महिलांच्या भगिनींची माफी मागावी। दुसरा मुद्दा हा आहे, वारंवार मोदी जे आहेत मनोवादी विचाराला पाठबळ जर देत असेल तर देशात जे आहे भाजपचं सरकार आहे आणि मनोवादी विचाराला पाठबळ देत असेल तर आमची महिला काँग्रेस जी आहे ते आम्ही हे कदापि सहन करून घेणार नाही। तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। औरंगाबाद स्मार्ट सिटी की जानिब से शहर में चलाई जाएंगी 35 इलेक्ट्रिक बसें, डॉक्टर अभिजीत चौधरी की इत्तला। संभाजी भिड़े के खिलाफ शदीद एहतजाज और शहर में पकड़ा गया 82 किलो गीला गांजा। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।